राष्ट्रवादी आमदार अपात्रते प्रकरणी आज विधिमंडळामध्ये सुनावणी होणार आहे। सुप्रिया गटाचे जयंत पाटील यांची उलट तपासणी होणार आहे, तर दादा गटाचे अनिल पाटील यांची ही उलट तपासणी होणार आहे। विधिमंडळात ही सुनावणी होणार आहे। राष्ट्रवादी आमदार अपात्रते प्रकरणी ही सुनावणी होणार आहे। या सुनावणीमध्ये उलट तपासणी होणार आहे। राष्ट्रवादी सुनावणीसाठी विधिमंडळ 10 दिवसांची मुदतवाढ मागण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जाते। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद होणार आहे। महाराष्ट्रामध्ये 27 ते 29 जानेवारी दरम्यान अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचं आयोजन करण्यात आले। देशातील सर्व विधानसभा विधान परिषदेचे सभापती, उपसभापती आणि सचिव उपस्थित राहणार आहेत। परिषदेच्या तयारीसाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज 11 वाजता ही बैठक आपले प्रतिनिधी मनोज जाळकर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। मनोज, काय अधिकची माहिती? नीलम, तुमचा प्रश्न परत एकदा बोलाल का? हॅलो मनोज, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हा, पोहोचतो। तुमचा प्रश्न एकदा परत बोलाल का? राष्ट्रवादी आमदार अपात्रते प्रकरणी आज सुनावणी होणार आहे, उलट तपासणी ही होणार आहे, त्या संदर्भात अधिकची माहिती? नक्कीच आपण राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्र प्रकरणात आज सुनावणी पार पडणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर ही सुनावणी पार पडणार आहे। आपण बघितलं तर ही सुनावणी सकाळी 11 वाजता पार पडणार होती, पण अध्यक्षांची बैठक असल्यामुळे ही सुनावणी 12 वाजता सुरुवात होणार आहे। आणि आपण बघितलं ही सुनावणी विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये पार पडणार आहे। आणि आपण बघितलं तर मागची सुनावणी अर्धा तास घेण्यात आली होती, त्यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवीन वेळापत्रक जाहीर केलं। यात आज आणि उद्या म्हणजे 23 आणि 24 जानेवारीला उर्वरित 4 जणांची उलट तपासणी होणार आहे। तसंच 25 तारखेला अन्य 2 साक्षीदारांची उलट साक्ष नोंदवली जाणार आहे। आणि त्यानंतर आपण बघितलं 29 जानेवारीला दोन्ही गटांच्या लेखी सबमिशन दिले जाणार आहे। आणि त्यानंतर 30 तारखेला आपण बघितलं तर अंतिम युक्तिवाद होणार असून 31 जानेवारीला सुनावणी पूर्ण करायची। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विधिमंडळ 10 दिवसांची मुदतवाढ मागण्याची शक्यता वर्तवली जाते। नक्कीच आपण बघितलं तर विधिमंडळाकडून 10 दिवसाची ही मुदत वाढ मागण्यात येणार आहे, कारण की राष्ट्रवादीची सुनावणीसाठी विधिमंडळ 10 दिवसांची मुदत वाढ मागण्याची शक्यता आहे अशी सूत्रांची माहिती आहे। कारण की लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद घेण्यात येणार आहे। ही परिषद आपण बघितलं महाराष्ट्रात 27 ते 29 जानेवारी दरम्यान अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचे आयोजन देखील करण्यात आले आहे। त्यामुळे देशातील सर्व विधानसभा व विधान परिषदेचे सभापती, उपसभापती तसेच सचिव हे उपस्थित राहणार आहे। त्यामुळे ही सभा आपण राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आणि त्यासाठी राहुल नार्वेकर यांनी 11 वाजता ही बैठक बोलावलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राजकीय व महापालिकेचे बडे अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। आणि आपण बघतो ही विधिमंडळात पार पडणाऱ्या परिषदेमध्ये 3 दिवस राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्र घेणे कठीण होणार आहे। त्यामुळे अध्यक्षांनी 10 दिवसाची वेळ मागण्याची शक्यता आहे। त्यामुळे विधिमंडळाकडून सर्वोच्च न्यायालयात मुदत वाढीसाठी लवकरच अर्ज देखील करण्यात येणार आहे। आणि आपण बघितलं तर राष्ट्रवादी सुनावणीसाठी ही मागणी अध्यक्षांकडून करण्यात येणार आहे। नक्कीच मनोज, आम्ही याचे अपडेट तुमच्याकडून घेत राहणार आहोत। तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा।